सावकारीतून रक्कम वसुलीसाठी धमकावून वेश्या व्यवसायास भाग पाडल्याप्रकरणी मुख्य आरोपीला सशर्त जामीन मंजूर. ॲडव्होकेट लाजिम मुजावर पीडित महिलेच्या पतीचा अपघात झाला होता. त्याकरिता तिने कबनूर येथील उज्ज्वला दोरुगडे हिच्याकडून हातुसनी रक्कम घेतली होती. सदर हातुसनी रक्कमेवर दोरुगडे हिने सावकारी पद्धतीने व्याज लावून वसुलीसाठी पीडित महिला व तिच्या पतीला धमकावले. तसेच एकाच छत्त ए मात्रा ल व्यावसायिकाकडे नोकरीला लावून त्यातूनही जादा व्याजाची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय पीडित महिलेस व तिच्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याची फिर्याद पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता कलम 143, 351(3), 296, 3(5) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4, 5 आणि सावकारी अधिनियम कलम 3945 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपासानंतर पोलिसांनी सर्जेराव कुंभार व उज्ज्वला दोरुगडे रा कबनूर यांना अटक करून न्यायालयात हजर केले. यावेळी आरोपी उज्ज्वला दोरुगडे यांच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी काम पाहिले. न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी जामीन अर्ज दाखल करत आरोपीविरुद्ध दाखल झालेली फिर्याद खोटी, रचनात्मक व उशिराने दाखल करण्यात आली असून आरोपीने सावकारी किंवा वेश्या व्यवसायास भाग पाडल्याचा कोणताही गुन्हा केलेला नाही, तसेच त्याबाबत कोणताही ठोस पुरावा न्यायालयासमोर सादर झालेला नसल्याचा युक्तिवाद केला. तसेच आरोपीची चौकशी पूर्ण झाली असून पुढील तपासासाठी तिला कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याने जामीन मंजूर करण्याची विनंती करण्यात आली. यास पोलीस व फिर्यादी पक्षाने जोरदार विरोध केला. मात्र ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी उज्ज्वला दोरुगडे हिला सशर्त जामीन मंजूर केला. पत्रकार संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी.